काय भुललासी पतंगी शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने नभे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने अंतकारिता सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने योऽन्त प्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वकादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पडरंगा करू प्रथमन पतंग कीटकाचं उदाहरण देऊन समजावून सांगतात बाबा रे हा जो मनुष्य देह आहे जर नाही परमात्म्याच्या रंगात रंगून गेलं तर हा वाया जाईल एक आणि नंबर 2 हा नरदेहाचं काही खरं नाही हा कधी जाईल याचा भरोसा नाही याच्या करता महाराज या मानवी जीवनाला प्राप्त झाल्याच्या नंतर संसारातल्या मंडळीला माझं म्हणण्यापेक्षा त्याच्यातले कोणी आपले नाही स्पष्ट महाराज निर्वाळा देतात या करतात आणि शरीर जाणार आहे यामुळे परमात्म्याच्या रंगात रंगून गेलं पाहिजे आणि महत्वाचं कारण सांगितलं की तो परमात्मा अंत समयाच्या वेळेला धाव घातल्याच्या नंतर हात मारल्याच्या नंतर धावून येतो तोच धावून येतो आणि तोच ऐकतो म्हणून त्याच्या रंगात रंगून गेलं पाहिजे विठाला थोडक्यामध्ये संकल्पित वेळेवर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं तो म्हणजे असा आपल्या गावातील वैकुंठवासी गंगा भागीरथी वर्षालाबाई नारायणरावजी तिडके आजीबाईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा उत्सव त्यांचा सर्व तिडके परिवार ज्यांनी
हा उत्सव करण्याचं निश्चित केलं आणि त्या संबंधातून उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, आप्त इष्ट सज्जन सखे सुहृद या सर्वांच्या तथा ग्रामदेवत हनुमंतराच्या प्रांगणामध्ये ही सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. विनीत आहेत श्री नामदेवराव लोभाजी तिडके, श्री शिवाजीराव लोभाजी तिडके, श्री सीताराम लोभाजी तिडके, श्री रामकिशन रंगनाजी तिडके आणि श्री भास्करराव दशरथराव तिडके, समस्त तिडके परिवार या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा उत्सव आजीबाईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. आणि या उत्सवामध्ये उपस्थित सर्वच मंडळी आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आपण विनंतीला मान देऊन या तिडके परिवाराच्या या ठिकाणी उपस्थित झाला. या आजच्या कीर्तनाकरता आपल्या पालमचे सभापती श्री बाळासाहेब ढोले हे या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि ऐका, ज्यांनी सुंदर गोड चाल गायले ते दोघंही संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज घुमरे तथा श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज टाकळगावांकर, दोघांनाही खूप खूप धन्यवाद. मृदंगाची साथ मृदंग महामुरू मृदंग महासम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे अत्यंत प्रिय मित्र सतीशजी महाराज काडलेकर महाराजांनाही धन्यवाद. आणि आपल्या संपूर्ण परिसराचं वैभव, आपल्या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांनी पारमार्थिक धडे पिढ्यानपिढ्या ज्यांनी दिले ते आदरणीय सर्व ठाकूरबाव मंडळीचे या ठिकाणी आणि आदरणीय त्यांच्यापैकीच प्रद्युम्न महाराज ठाकूरबाव या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. परिसरामध्ये ज्याच्या परिसरामध्ये काही अशी महात्म्य होऊन गेली, ज्यांनी परमार्थ आपल्याला घडवला, पैकी आपल्या परिसरातील हे महात्मे विठ्ठला गावातील सर्व भजनी मंडळी, मुरली भाऊ असतील, अगदी सर्वच भजनी मंडळी, सर्वांना द्यावे थोडे धन्यवाद थोडे. आणि खरं जर बोलायचं ठरलं तर ज्येष्ठ मंडळी तर धन्यवाद द्यायचे तर, पण खरे धन्यवाद द्यावं लागतील ह्या दोन बार खाल्ल्याकडे त्याच्याकडे टाळी वाजवायला. मला आणखी कळत नाही पण टाळ घेऊन उभे राहील, ठीक आहे नाही? तुम्ही मला सतीश महाराज बरोबर आहे, जर कळत नाही तर टाळ घेऊ, कळाल्यावर टाळाची टाळाटाळीच याच्यामुळं कळालंच नाही पाहिजे असं वाटतं विठाला. आणि या ठिकाणी हा सेवेचा योग ज्यांच्यामुळे घडून आला ते आपल्या गावातील श्री गजानन भाऊ तिडके आणि काशीनाथ भाऊला. ते मागे कीर्तनाला माझ्यासोबत होते आणि त्यांनी विनंती केली महाराज आलं पाहिजे. त्या संबंधातून आपण या ठिकाणी सेवेला प्रारंभ केलेला. उपस्थित सर्व श्रोतृ मंडळी, सर्वांना द्यावे थोडे धन्यवाद थोडे. थोडा वेळ आपल्याला कीर्तन करायचं पण लक्ष देऊ नये का. तात्पर्य असा आहे, इतरत्र कुठल्या तरी रंगात रंगून जाण्यापेक्षा महाराज म्हणतात तुम्ही श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. का? याचं कारण त्याच्यात रंगून जाणं आपल्या मानवी देहाची इति कर्तव्यता आहे. त्याच्यातच रंगून गेलं पाहिजे, संसाराच्या रंगात रंगून जाऊ नये. का जाऊ नये म्हटले, संसाराचा रंग म्हणजे रंग थोडाच आहे, तो बेरंग आहे. संसारातील रंगाला किंमत आहे का सांगा बरं. संसारात कधी माणसाला किंमत येईल आणि कधी जाईल सांगता येत नाही. पहिले तरी होतं सतीश महाराज, तसं जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याला किंमत यायची संसारातल्या माणसाला, आणि जसं जसं वय पुन्हा म्हातारपणाकडे जातं तसं तसं त्याची किंमत कमी होत होत. पण आता तर तसं राहिलं नाही महाराज. आता किंमतीचा भरोसाच राहिला संसारातल्या माणसाला. कोण कोणाला किंमत देत नाही ना महाराज. आता माणसं लग्नाच्या अगोदर वेगळं निघतात, इथपर्यंत पिढी पोहोचलेली आहे. मग या संसाराचा रंग हो मुरलीधर महाराज फार वेगळा आणि वाईट रंग आहे, ज्याचा सर्वांना अनुभव आहे. याकरता महाराज म्हटले मग संसाराच्या रंगात रंगून जाण्यापेक्षा तुम्ही परमात्म्याच्या रंगात रंगून जा. पण याच्या सगळ्यात महत्वाचा शब्द रंग. कोणता शब्द?
रंग. बरं, जे बोलणारे महात्मे ते परमात्म्याच्या रंगात रंगून गेले. काय रंग आहे? रंग रंग पांडुरंग बोलतो अभंग. रंगाला फार किंमत आहे. रंगाला काय किंमत आहे? प्रद्युम्न महाराज, रंगाला फार किंमत आहे. कशी किंमत आहे बघा तुम्ही. आणखी नाही. जुनी माणसं माझ्या समोर बसलेली. जुनी माणसं बैल घ्यायला जरी गेले बैल, तरी असा रंगबाज बघून बैल घ्यायचे, त्याचे शिंग बरोबर बघायचे, रंग बघायचे. ते म्हणजे कामाला बैल चांगला होता हो, पण रंगाला नीट नव्हता म्हणून त्याची किंमत. खडुळा बैल असलं की रंगाला किंमत कमी. मग महाराज, एवढ्या बारकाईनं आपण रंगाचा विचार करतो, मग या मानवी देहात आल्याच्या नंतर आपण कोणत्या रंगात रंगून गेलो पाहिजे याचा विचार महत्वाचा. विठ्ठला पहिला असा विचार आहे, त्या परमात्म्याच्या रंगात रंगून गेलं पाहिजे, श्रीरंगाच्या. बर, महाराज जे सांगतात ते कोण्या रंगात रंगून गेले? तेही परमात्म्याच्याच रंगात रंगून गेले. रंग लाया रंगे तुका तासभर महाराज मंडळीचं प्रमाण झालं की बसले मंडळी टाळी वाजवली. लक्षात ठेवा. काय प्रमाण झालं? हा, तुमच्यातली माणसं बोलत नाहीत का? का तुमचे घरचे आले म्हणून घाबरले तुम्ही? त्याचं काय असेल? रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तो बरं, सर्वांगानं परमात्म्याच्या रंगात रंगून गेले आणि म्हणून आपल्याला सांगतात तुम्हीही परमात्म्याच्या रंगात रंगून गेलो पाहिजे. बर, कोणता रंग आहे त्याचा? पांडुरंग. कोणता रंग? पांडुरंग. नाही कळत कसा आहे तो? त्याच्या नामाचा रंग आहे. कशाचा रंग आहे? त्याच्या नामाचा. नाम रंगिना हले हो, नाम रंगिना हले हो, संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा, चालला नामाचा भजन, चालला नामाचा. याच्यासाठी ध्यानात ठेवा. हे ध्यानात घेणं हे याच्यासाठी काळी असते. विठाला विठ्ठला
विठ्ठलाच्या नामाच्या रंगात साधू संत रंगून गेले महाराज. त्याचा परिणाम इडा पिडा टळून जाती, देहाला लाभे मुक्ती, देहाला लाभे मुक्ती, नाम रंगिना हले हो, नाम रंगिना हले हो, संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. त्याच्या रंगात रंगून जाण्याचा हा फायदा आहे. साधू संत रंगून गेले आणि संतांचा अनुभव आहे महाराज. जे अगोदर जीवनात केलं मग ते इतरांना सांगितलं. विठ्ठला नाही तर जगात सांगणारे बोलणाऱ्याची काही कमतरता नाही, पण सगळ्यांचंच ऐकलंच पाहिजे असं काही नाही. का? ज्यांना अनुभव नाही तेही सांगतात, आणि काय नाही विचारलं तरी सांगतात, आणि कामाचं नसलं तरी सांगतात. काय काय मंडळीला फक्त बोलायची हौस असते, मग त्याला माणूसच गावसा बोलायला पिठ पाडी देत त्याचं ते. तुम्ही हो म्हणून ऐका म्हणतात नसतो, पुन्हा ऐकलं कोणाचंही ऐकू नये, काहीही ऐकू नये आणि कोणीही ऐकू नये. विठाला कोणाचं ऐकावं तर संतांचं ऐकावं. काय ऐकावं? जे जे त्यांनी अनुभवाचं सांगितलं ते ऐकावं, त्याची आठवण ठेवावी. फार गोड बोलले. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. हा गया कशाची आठवण? आठवण धरायची एक, मानी संतांचे वचन, आणि संतांचं वचन ऐकावं, मान्य करावं. महाराज आठवण धरायची खरंय, संतांचं वचन मानायचं हे खरंय, आम्हाला ते करायचं हे खरं, पण वचन तरी काय आणि आठवण तरी काय? तर या अभंगामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराज सांगतात, बाबा रे, कोण्याही रंगात रंगून जाण्यापेक्षा तुम्ही श्रीरंगाच्या रंगात रंगून जा, हीच आठवण ठेवा, आणि हेच संतांचं वचन माना. अभंगाचं पहिलं. रंगे रंगे श्री रंगे,
रंगे काय भुललासी पतंगी. त्या पतंग कीटकासारखी अवस्था होऊन जाऊ देऊ नका. याचं कारण आहे तो पतंग कीटक पावसाळ्याच्या दिवसात निघतो बघ, दिव्याच्या प्रकाशाला झडप मारतो आणि दिवा विझवण्याच्या नादात स्वतःच विझून जातो. ऐका बरं का. मग आपलं त्याचं सारखं कसं झालं असू दे असू दे. आपलं त्याचं सारखं कसं झालं. आपणही अनादी कालापासून जे संसार करत आले त्याच्यासोबतच संसार करत करत आपल्याला वाटतंय आपला संसार आता पूर्ण होईल मग पूर्ण होईल. पण त्या पतंग कीटकासारखी अवस्था झाली संसार पूर्ण करण्याच्या नादात. करणारा माणूस संपला पण संसार शिल्लक जशाला तसा राहिला. इथं माझ्यासमोर जेवढे फेटेवाली मंडळी बसली ना, ज्येष्ठ मंडळी, खरं सांगा बरं तुम्ही, संसार पूर्ण झाला का तुमचा? हा नाही ना महाराज. आशा अपेक्षा इच्छा कोणाच्याच आतापर्यंत पूर्ण झाल्या नाही. ज्यानं 10 एकर घेतले त्याला आणखी 2 एकर घ्यायचं होतं. येते लक्षात. काही ना काहीतरी माणसाचा संसार अपूर्णच राहतो, पूर्ण होऊ शकत नाही. ऐका बरं का, पहिले जुने महात्मे सांगायचे पूर्ण होत असतो त्याचं नाव परमार्थ आहे. आणि कधीच आणि कोणाचाच तो संपला नाही, पूर्ण झाला नाही, त्याचं नाव संसार आहे. विठ्ठल आणि पिढ्यान पिढ्याच्या संसाराकरता जे माणसं जगले, नुसतं संसाराकरता जगले, त्यांना एक पिढी कोणी ध्यानात ठेवायला तयार नाही. जे नुसते संसाराकरता स्वार्थी जगले त्यांच्याकरता, आणि जे इतरांकरता परमार्थ करता भगवंता करता जे जगले त्यांना पिढ्यान पिढ्या माणसं लक्षात ठेवायला तयार आहे. आता हे आपलं ठाकूरबाचं जे घराणं आहे दैठणकर, किती पिढ्यापासून परमार्थ मार्गात? 8-9 पिढ्यापासून. आणि सर्वात पहिले त्याच्या अगोदरच्या अण्णासाहेब महाराज, बापूसाहेब महाराज, त्याच्याही निवृत्ती महाराज अगोदर. याचं कारण लक्षात ठेवा. ते एवढे पिढ्या झाल्या पण त्यांना आपण स्मरणात ठेवायला तयार आहेत. आणि आपल्या मात्र 1-2 पिढ्या आपल्याला स्मरणात राहील का? कारण ते दुसऱ्यासाठी जगले नाहीच महाराज, भगवंतासाठी परमार्थासाठी जगलेच नाही. ते स्वार्थाकरता आणि संसाराकरता जगले. कोण लक्षात ठेवायला सांगा बरं? हा नाही ना. माणसं तुम्हाला खरं सांगू का, किती कमवून ठेवा परिवाराकरता, त्याच्यातले क्वचितच माणसं काहीतरी नाव घेत असतील. बाकीचे म्हणते महाराज आमच्या बापाच्या काळात काही जमलं नाही त्याला. थोडेसे कठोरच वाक्य आहेत पण सध्याचे वाक्य. आमच्या काल परवा आमच्या गावात एक पोरगं भांडत होतं बापाला. मी म्हणलं काय झालं रे? म्हणलं महाराज बघा ना आमच्या पप्पाला काही कळत नाही. म्हणलं नेमकं काय झालं? बघा ना म्हणलं कसं घर बांधलं मला रेलीच्या डब्यावर. म्हणलं तुला चांगलं बांधून दाखव. येते का लक्षात? परिवाराकरता संसाराकरता कितीही करून ठेवा ते कोणी नाव घेणार नाही. आणि परमार्थामध्ये इतरांकरता परमार्थाला लावण्याकरता जर तुम्ही काही कार्य केलं तर माणसं विसरायला तयार नाही. मग त्याच्यामध्ये मोतीराम महाराज असतील, संत मारुतराव महाराज असतील, या परिसरात सगळ्या महात्म्यांनी सगळ्यांना परमार्थाला लावलं. आजही त्यांना स्मरणात ठेवायला तयार आहे. नाही तर आपली अवस्था तुकोबराच्या भाषेसारखी. नाही तर आपली अवस्था कशी झाली, आपले किती पिढ्या झाल्या बघा, आणखीनही माणसाला कळायला तयार नाही. फार गोड प्रमाणे बघा. आणि शिवाजी महाराज हे प्रमाण झाल्याशिवाय मला कीर्तन केल्यासारखं वाटतं. माऊलीला माहिती फार गोड प्रमाणे लक्ष देऊन ऐका. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पण देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. उठा उठा झाला
उठा उठा जागा पाठी